महाविकास आघाडीत अखेर वंचितला स्थान मिळालं। मुंबईत जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक झाली आणि या बैठकीत वंचितसह शेकाप, आप आणि समाजवादी पार्टीलाही महाविकास आघाडीत स्थान देण्याचा निर्णय झाला। मात्र त्याआधी बैठकीला आलेल्या वंचितच्या नेत्यांनी अपमान केल्याचा आरोप काँग्रेसचं एकमत झालं असून वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश केला आहे। ते अजून मला रिपोर्टिंग काही झालेलं नाही, जे बैठकीला गेलेले आहेत ते त्याच्यामुळे मला तर तासाभरामध्ये मला रिपोर्टिंग येईल त्याचं, तेव्हा मग मी ऑफिशियली जे काही आहे ते आम्ही कळवू। सर, ते पत्र आहे आमच्याकडे पत्र आलेलं आहे, सोशल मीडियावर ते व्हायरल केलं जात आहे किंवा माध्यमांवर ते अजून आमच्याकडे आलेलं नाही, सोशल तुमच्याकडे आलेले पत्र नाही। मग ते प्रत्यक्ष तुम्हाला का नाही बोलत असते किंवा तुमचा समावेश केलेला आहे, तुम्हाला का नाही बोलत? आम्हाला अजून असं पत्र आलेलं नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो। आज आमच्या महाविकास आघाडीमध्ये CPI, CPIM, शेतकरी कामगार पक्ष, आप, जनता दल युनायटेड आणि मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालची समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत आम्ही केलेला आहे, त्यांना समाविष्ट केलेला आहे। तुमचा सीट शेअरिंग फॉर्म्युला असेल तो आम्हाला द्या, नसेल ठरला तसं सांगा, पुन्हा भेटूयात, ठरवूयात। परंतु जर तुम्ही आम्हाला बाहेर बसवत असाल तर मग आमचं नाईलाज आहे। नाराज होऊन बाहेर पडला का? नाही, आता नाराज वाईट वाटतं ना। अपमान झाला असं कुठं वाटतं? नाही, एक वेळ लक्षात घ्या, त्यांनी 100% अपमान केलेला आहे, त्यांनी आम्हाला बाहेर बसवलेलं आहे, पण त्यांनी अशी वागणूक द्यायला नव्हती पाहिजे। मला असं वाटतं काहीतरी हा गैरसमज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। वंचित आघाडीचे 3 प्रमुख नेते माननीय प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीसाठी पाठवले होते आणि ते आजच्या बैठकीमध्ये जेव्हा ते इथे आले हॉटेलमध्ये बैठकीच्या ठिकाणी, तेव्हापासून ते आमच्याबरोबरच चर्चेला बसले होते। त्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर जेवण केलेलं आहे दुपारचं, म्हणजे व्यवस्थित बसलो, आपलं वाटल्यास आपण पाहू शकता आणि चांगल्या प्रकारे चर्चा झाली। त्यांना जे पत्र हवं होतं महाविकास आघाडी समाविष्ट करण्यासंदर्भात, असं टीकास्त्रही आंबेडकरांनी सोडलंय। कि जो इंडिया की हालत हुई, इंडिया संगठन जो बना था मोदी के खिलाफ में बना था, सीधे सीधे दिखाई दे रहा था कि ये कुछ दिनों बाद बिखर जाएगा, और बिखर इसलिए जाएगा कि इसका रिंगमास्टर अलग है। प्रधानमंत्री मोदी जो है वो इसके रिंगमास्टर है। अपने में 48 सीटें बांटनी से 2.5 साल आप उम्मीद हम लोग करते कि ये 15 दिनों के अंदर वो बांट दिया अपनी सीटों। अगर 15 दिनों में बांट दिए तो ये बचे रहे, नहीं तो इंडिया के हाथ इंडिया के। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचितची याआधीच युती झाली आहे, मात्र अद्याप वंचित महाविकास आघाडीचा भाग नव्हती। आता महाविकास आघाडीनं वंचितलाही सोबत घेतले, मात्र वंचितची लोकसभेची 12 जागांची मागणी आहे। आता त्यावर कसा तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। दिनेश दुखंडेसह गिरीश गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।